कथा एका जन्माची आणि दुसऱ्या क्षणात त्या खड्ड्यामधून एका मुलीचा हात बाहेर आला. तशीच प्रिया थरथरली. तिचा तोल गेला, पण मागे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरच ते भयान दृश्य धडधडत्या काळजाने पाहू लागली. त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. समोरचं दृश्य पाहून प्रिया बंद करून खाली बसली आणि पाण्यातील गाळ आणि लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत सरपटत ती उठून उभी राहिली. तिच्या केसामध्ये चिखल पाणी खाली ओघळत होते. लाल रक्त आलेल्या डोळ्यांनी ते प्रियाकडे पाहत म्हणाली, आई, आणि आपल्या हाताने बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली. तिच्या आवाजाने प्रियाच्या मेंदूत झिंझिण्या आल्या आणि तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली तर समोरच एका नारळाच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या 3-4 वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती. प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तिच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली. तसंच तिच्या लक्षात आलं की हीच ती मुलगी जी आत्ता या खड्ड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बरबटली होती. थरथरत्या नजरेने प्रिया त्या बाईकडं पाहिल तशीच ती दातखिळी बसली आणि तिला दिसलं की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलंय. या भयान दृश्याने ती जोराने किंचाळली. तसाच अविनाश धावत आत आला. ती थरथरत कापत होती. तिला सावरत अविनाश आत घेऊन आली. ती सगळं ऐकून घेत अविनाश म्हणाला, तुला एखादं वाईट स्वप्न पडलेलं असेल. पण ती अजूनही थरथर कापत होती. दुसऱ्या दिवशी दोघे हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं नेहमीचीच गर्दी. दोघे नंबर वाट पाहत बसलेले. अविनाशच्या मोबाईलचा फोन वाजला. फोनवर बोलत तो बाहेर गेला. तसंच प्रियानं आपला चेकअप रिपोर्ट पाहिला, पण तिला तसं काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. तशीच ती डॉक्टरांना भेटायला केबिनमध्ये गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला हुंदका आवरत ती तिथून बाहेर पडली. ती अविनाशला न भेटताच घरी आली. आईला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागत नव्हता. आपल्या रूममध्ये बसून हुंदके देत रडत होती. थोड्या वेळातच अविनाश घरी आला. त्याला पाहून ती खूपच चिडली. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? इतका मोठा विश्वासघात का? मला माहीत आहे, पण मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. तिचं बोलणं ऐकून घेत अविनाश शांतपणे म्हणाला, सॉरी, मला माफ कर. मी खोटं बोललो तुझ्याशी. पण माझा नाईलाज होता. माझ्या आईवडिलांची हीच इच्छा होती, पण त्याआधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजूनही शांती नाही भेटलेली. माझ्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी. अविनाशचं बोलणं ऐकून ती संतापली. म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ? नाही, मी या बाळाला जन्म देणार. तिचं बोलणं मध्येच थांबवतो तो म्हणाला, मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमचं जावं लागेल. एवढं बोलून अविनाश गाडी घेऊन ऑफिसला गेला. पण त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली. त्या रात्री अविनाश घरी उशिरा परतला, पण तो खूप प्यायला होता. तो काही न बोलता तसाच झोपी गेला. प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली. आज तिच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता. सगळं शांत, भकास वाटत होतं. डोळे मिटून ती पडून राहिली. तोच तिला कसलासा आवाज येत असल्याचं जाणवलं. आपले अश्रू स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला. ती अविनाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. न राहून ती उठली आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेरचे लाईट्स बंद होते, त्यामुळे तिला नीट काही दिसत नव्हते. पण एक अस्पष्ट पांढर आकृती पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं जाणवलं. तशी प्रिया ही लाईट्स न लावता तिच्या मागे चालू लागली. इतक्यात चालताना तिचा धक्का लागून फ्लॉवरपॉट खाली पडला. प्रियानं तो उचलून वर ठेवला. समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉलमध्ये सोफ्यावर बसली, डोळे बंद करून बसली. तोच तिला पुन्हा एका वेगळाच आवाज येऊ लागला. खन 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 असा आवाजाने तिला सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली. दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला. आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजूने येत होता. ती हळूहळू पुढे निघाली.
इतक्यात तिला दिसून लागली की बागेतील एका पांढऱ्या अंधाऱ्या जागेवर तीच पांढरट आकृती उभी आहे. तिच्या हाती असलेल्या हत्यारानं ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. प्रियाला थोडी भीती वाटली, पण ते कोण आहे हे पाहण्यासाठी ती आणखी पुढे निघाली. पुढे जाता जाता ती आकृती थोडी स्पष्ट होऊ लागली. प्रियाला दिसू लागलं की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळाच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करते. तिच्या लांब सडक केसांनी तिचा चेहरा पूर्ण झाकला गेलाय. जमिनीवर प्रहार करताच तिच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या. तिच्याकडे पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. प्रियाची चाहूल लागताच त्या स्त्रीने जोरात हातातील कुदळ जमिनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तिरकी करत प्रियाकडे पाहू लागली. तिच्याकडे पाहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले. खाली वाकलेले तिचे मोकळे केस तोंडावर आले होते. तिचे पांढरे कपाळ आणि डोळ्यांच्या रिकाम्या काळ्या कुट्ट खोबण्या पाहताच प्रिया जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती. तिला ओरडताही येत नव्हतं. ती स्त्री हातातील कुदळ घेऊन सरळ उभी राहत वर तिच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहू लागली. तसं प्रियानेही वर पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला, कारण तिच्यासमोर उभी तशी स्त्री वरून तिच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पाहत होती. काय चाललंय हे समजण्याच्या पलीकडचं होतं. प्रिया लक्ष पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेले, तसा तिचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रूर आणि विद्रूप होत असल्यासारखं वाटू लागलं. अचानक तिचा आवाज घोगरा झाला. आपल्या डोळ्याच्या रिकाम्या खोबण्या आणखी मोठ्या करत ती प्रियाकडे पाहू लागली. तसा प्रियाचा प्राण कंठाशी आला. भीतीनं तिचे पाय जमिनीत रुतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पाहत होती. हळूहळू समोर उभ्या त्या स्त्रीने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुणावले. तसं प्रियानेही आपल्या मागे पाहिले आणि भीतीने आपलं काळीज छाती फोडून बाहेर आल्यासारखं धडधडू लागले, कारण तिच्या पाठीमागून काही अंतरावरून एक काळी कुट्ट बुटकी आकृती ओरडत वेगाने धावत तिच्या दिशेने येत होती. त्या भयान घोगऱ्या आवाजाने प्रियाचं डोकं बधीर होऊ लागलं. भयभीत नजरेने ती धावत येणाऱ्या आकृतीकडे पाहत होती. घोगऱ्या आवाजात धावत त्या आकृतीने त्या नारळाच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अदृश्य झाली. तशीच ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत ओरडत किंचाळत्या झाडाखाली जमीन खोदू लागली. समोर घडलेले भीषण दृश्य पाहून तिला भोवळ आली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. प्रिया शुद्धीवर आली तसा अविनाश तिच्या जवळ बसलेला आणि बाजूला उभा वयस्कर वॉचमॅन काहीतरी बोलत होता. साहेब, वर्षापूर्वी तुमचे आईवडील त्या जागेवर हार्ट अटॅकनं मरण पावले. तुमचा आधीचा वॉचमॅन देखील त्या जागेवर मरून पडलेला दिसला. तसा अविनाश वैतागून बोलला. काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? तसा वॉचमॅन हात जोडून बोलू लागला. रागावू नका साहेब, मलाही वाईट अनुभव येत आहेत. कोणीतरी पायावर बोट फिरून गेल्यासारखं, कोणीतरी रांगत सरपटत फिरत आहे असा भास होतोय. प्रिया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. वॉचमन तिथून गेला तसे तिने डोळे उघडले आणि आता आपण ठीक आहोत म्हणत अविनाशला ऑफिसला जायला सांगितले. तसा तोही ऑफिसला निघून गेला. वॉचमॅनच्या बोलण्याचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली. वॉचमॅन बंगल्याच्या आवारातील स्वच्छता करत बसलेला. त्याच्याजवळ जात ती म्हणाली, काका, कधीपासून तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत? तसा तो म्हणाला, मालकीनबाई, तुमचं लग्न व्हायच्या वर्षभर आधी मी राहायला आलो तेव्हापासून कधीतरी हे भास होतात. प्रिया पुन्हा प्रश्न विचारला. अविनाशचे आईवडील कसे वारले म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली. तसेच ते म्हणाले, ते नारळीचं झाड छोटं अपशकुनी आहे. सगळ्या आधी तुमच्या सासूबाई वारल्या. त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्या कशाला तरी खूप घाबरल्या होत्या. त्यांच्या हृदयाच्या शिरा आतून फुटून रक्तस्राव झालेला. प्रिया शांतपणे ऐकत होती. खाली जमिनीवर
बसत वॉचमॅन पुढे म्हणाला, कोणीतरी सांगितलं की हे पिशाच्याचं काम आहे, पण साहेबांनी विश्वास ठेवला नाही आणि त्याचा आधीचा वॉचमनही अगदी तसाच मेला. त्याचं बोलणं ऐकत प्रिया मनात म्हणाली, इतकी भयंकर घटना इथं घडली आणि मला कोणीच सांगितलं नाही. आपल्या डोक्यावर बांधलेल्या कपड्याने तोंड पुसत वॉचमॅन पुढं म्हणाला, मालकीनबाई, तुमच्या सासऱ्यांनी मोठा पुजारी आणला, खूप मोठे यज्ञ घातलं, त्याने लाखोंच्या वर पैसे नेले, खूप मांत्रिक तांत्रिक केले, सर्व काही केले. त्या मांत्रिक लोकांनी पण खूप बुडवले यांना. प्रत्येक जण येऊन म्हणायचा, माझ्या ताकदीने तो आत्मा नष्ट केला, निश्चित राहा. आणि काही दिवसातच साहेबांचे वडीलही अशाच एका भयानक मरणाने गेले. प्रिया आश्चर्यानं त्याला विचारले, काका, इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकलं असताना तरी तुम्ही इथं काम करायला तयार कसे झालात? त्यावर तो हसून म्हणाला, पोरी, तू माझ्या लेकीसारखी ग. एकच मुलगा मला, लगीन केलं. त्यांना माझी अडचण व्हायला लागली म्हणून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. आता कुठेतरी 4 घासासाठी काम करून जीव जगवायचा, कसलीच भीती नाही बघ. त्याचं बोलणं ऐकून प्रिया शांतपणे आत गेली. तिला गावच्या गुरुवांनी सांगितलेले शब्द आठवले, तुला अशा ताकदीचा सामना करायचा आहे, जिला तिन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभूत करू शकला नाही आणि पराभूत करूही शकणार नाही. जगातला कोणताही मांत्रिक तुला मदत करून त्या शक्तीला संपवण्याइतपत सिद्धी नाही. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. काही वेळात वॉचमॅन आत येऊन म्हणाला, मालकीनबाई, माझी नात लय आजारी आहे, तिला बघायला जावं लागेल. प्रिया म्हणाली, काही पैसे देणार? तोच वॉचमॅन म्हणाला, पैसे आहेत मालकीनबाई, लागले तर सांगेन. त्याच्याकडे पाहत प्रिया 100 रुपयाची नोट देत म्हणाली, हे घ्या, माझ्याकडून तिला खाऊ घेऊन द्या. वॉचमॅन निघून गेला तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली. रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पाहत बसली होती. अविनाश नेहमीप्रमाणे पिऊन रात्री उशिरा आला. तशीच प्रिया त्याला या घटनांबद्दल विचारू लागली. पण पुन्हा अबॉर्शन न करण्यावरून दोघांमध्ये खूप मोठे भांडण झालं. अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य दाटलं होतं. त्याने प्रियावर हात उचलला, पण प्रिया काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिनं स्पष्टच सांगितलं, वाटेल ते झालं तरी मी या मुलीला जन्म देणारच. तिचं बोलणं ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. तिला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला, मला कोणाचा नकार ऐकण्याची सवय नाही. एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये येऊन दारू पीत बसला. एका मागून एक पेग पोटात ढकलत होता आणि संतापाने प्रियाला शिव्याही हाडसळत होता. आता नशेत नजर अंधुक होत चाललेली. तोच त्याला एक पांढरी आकृती त्याच्या समोरून काही अंतरावर उभी दिसली. दारूच्या नशेतच जड जिभेने अडखळत तो बोलू लागला, प्रिया, तू परत इथं कशी आलीस? तू तशी ऐकणार नाहीस. त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला. तशीच ती आकृती चालू लागली. तसेच बडबडत अविनाशने तिच्या मागे चालायला सुरुवात केली. ती आकृती तशीच जिन्यावरून खाली उतरली आणि निघाली. तसा अविनाशही पडत धडपडत तिला शिवीगाळ करत चालू लागला. इकडे अडगळीच्या खोलीत बंद प्रिया तशीच त्या रूमचे दार उघडून तिथंच बाहेर काढण्यासाठी अविनाशला विनवणी करत होती. शेवटी थकून रडत त्या खोलीत बसली होती. तिची नजर एका खोलीला न्याहाळू लागली. बाजूला एक जुने लाकडी कपाट, एक टेबलवरील पंखा, मोडलेल्या खुर्च्या, टेबल, एक खराब सोफा. तिने थोडे निरखून पाहिलं तर त्या सोफ्याखाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली. त्या बाहुलीवर लालसर डाग दिसले. तिनं पाहिलं तर ते कोणाचं तरी सुकलेलं रक्त होतं. प्रियाला थोडं आश्चर्य वाटलं. तशी ती त्या खोलीची झडती घेऊ लागली. तोच त्याला लाकडी कपाटाखाली तिला एक वही सापडलेली दिसली.
तिचा हात खाली जात नव्हता तसा तिने लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसून काढला आणि ती वही बाहेर काढली. ती कोणाची तरी डायरी होती. प्रियानं डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला. त्यात एक खूपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती. डायरीची पाने पालटत प्रिया वाचू लागली. आज अविनाश खूप आनंदी होते. मला दिवस गेलेत हे समजताच म्हणाले की अश्विनी मुलगाच हवा मला. मी त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही. ते माझी काळजी घेऊ लागले. प्रियाला वाचून धक्काच बसला. अविनाशचं आधीच लग्न झालेलं. भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचू लागली. तसे एक एक गूढ उकलू लागले. मला आज खूप वाईट वाटलं. माझ्या बाळाच्या हृदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय असं अविनाशने सांगितलं. ते माझ्याशी खोटं बोलले. माझं बाळ व्यवस्थित आहे पण मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्यांच्या घरच्यांना ते नको झाले. पण मी तिला जन्म देणारच. त्यांनी मला घराबाहेर काढले. प्रिया एक एक पान पलटत होती तसंच एक एक गूढ उकलत होतं. माझं पहिले बाळंतपण माहेरी झाले पण माझ्या माहेरचे सर्वच खूप उदास आहेत मुलगी झाली म्हणून. नाहीतर मला सासऱ्यांनी घरातून बाहेर काढली म्हणून इस्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासऱ्यांनीच मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतले. पण कोणी माझ्याशी नीट बोलत नव्हते. सासऱ्यांनी तिचं नाव नकुशा ठेवलंय कारण ती यांना नकोशी झाली होती. घरातील नोकरांना काढून टाकलंय. मलाच सर्व कामे करावी लागतात. आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती पण त्यांनी मला तिला दूधही पाजू दिलं नाही. आज नकुशीचा पहिला वाढदिवस पण साजरा करणं खूपच लांबची गोष्ट. तिला तिच्या बाबांनी आणि आजी आजोबांनी साधं विशही केलं नाही. प्रिया तशीच पान पलटत राहिली. आज माझ्या मुलीच्या तोंडून पहिला शब्द बाहेर पडला आणि तोही बाबा. माझी मुलगी 3 वर्षाची झाली आणि मला पुन्हा दिवस गेले. आज अविनाश दुपारी नकुशीला खूप मारलं. ते घरी बेडवर आराम करत होते आणि नकुशानं गमतीनं पायाच्या तळव्यावर बोट फिरवून पळून गेली. त्यांना खूप राग आला. रागाच्या भरात त्यांनी माझ्या पोरीला जनावरासारखं मारलं. माझं बाळ रडत रडत माझ्या मांडीवरच झोपलं. आज तिचा 3रा वाढदिवस पण तिची तब्येत बरी नाही. तिचं अंग कालपासून तापाने भाजलंय पण कोणालाही तिची पर्वा नाही. बाहेर जोराचा पाऊस पडतोय. डॉक्टरांचा फोन लागत नाही. तापाने ती झोपेत चापडत आपल्या बाबांचीच आठवण काढतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. वाचता वाचता प्रियाचेही डोळे पाणावले. आज 3 दिवस नकुशाच्या अंगात ताप आहे. अविनाश घरी येताच त्याला बोलेल पण मी अबॉर्शनसाठी नकार दिल्याने त्याने मला चामड्याच्या बेल्टने खूप मारले. त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहत म्हणाली, बाबा आईला मारू नका हो. पण त्याने तिला जोरात धक्का दिला तशी ती बेडच्या कोपऱ्यावर आपटली. तिच्या डोक्यावर खोल जखम झाली. खूप रक्त येत होतं. ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली. पण तिचा पाय घसरला आणि जिन्याच्या पायऱ्यावरून खाली पडली. तिचे आजी आजोबा समोर होते पण कोणीच तिला उचललं नाही. तिचा हात फ्रॅक्चर झाला. ती प्रियाला त्या पानावर अश्रूचे सुकलेले वळण दिसले. तिने ते पान पलटले. नकुशाच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येतंय. तिचं अंग तापाने भाजतंय. डोक्यातही खोल जखम झालीय. त्यावर साडीचा पदर फाडून बांधलाय
पण तिच्या मोडलेल्या हाताला खूप वेदना होत आहेत. ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून हुंदके देतेय. पण कसं सांगू तिला की तिच्या वेदना पाहून माझं काहीच फाटत होतं. माझ्या डोळ्यातील पाणी बघताच रडत रडत आपल्या बोबड्या शब्दात मला म्हणाली, "आई, तू कशाला लढतेस गं?" एवढं बोलून नकोशा उठली आणि माझ्या पाठवर उठलेले वन पाहत त्यावर आपला हात फिरवत म्हणाली, "आई, तुला पण दुखतंय ना गं?" तिच्या बोबड्या शब्दाने काळीज आणखीनच सुटतंय. काय करू देवा? वाचता वाचता प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने आणखी एक पान पलटले. मी आज नाईलाजानं अबॉर्शन करायला गेले होते. कारण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाणार म्हणाले. घरी यायला रात्र झाली. पण घरी परतत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवलं. आता ते गेलेले तसेच वेदनेनं आई ग म्हणत गळवणाऱ्या नकोशाचा आवाज आला. मला पाहताच तिला आणखीच हुंदका आला. ती खाली रडत बसलेली. आपला मोडलेला हात किंचित पुढे करत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. आई, खूप दुखतंय ग. तिचे पाणवलेले डोळे पाहून गहिवरून आलं. तिला जवळ घेत मी पाहिलं तर तिचा हात सुजून काळा-निळा पडू लागला होता. 3 वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याशा जीवाला किती यातना! आज पहिल्यांदा वाटलं की का जन्म दिला असेल तिला. तिची अवस्था पाहून हुंदका आवरणं कठीण झालं होतं. मी मदतीसाठी जोरजोरात दरवाजा वाजवून अविनाशला बोलू लागले. तो गाढ झोपेतून उठून आला. खूप राग आला होता त्याला. मी त्याच्या पायावर डोके ठेवून नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विनवणी करू लागले. पण त्याने पुन्हा मला बेदम मारले. माझं ओरडणं बंद करण्यासाठी माझे हातपाय बांधून तोंडावर पट्टी बांधली. माझं ओरडणं शांत झालं तसं तो नकुशाकडे वळाला. प्रियाने आपल्या डोळ्यातले आलेले अश्रू स्वच्छ करत पान उलटले. हे पान सुकलेल्या अश्रूने जड झाले होते. कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जशाच्या तसा तिने उतरवला होता. तो नकोशाजवळ गेला तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हुंदके देत त्याला म्हणाली, "बाबा, ओ बाबा, आईला शोला ना. मला अंकलकडे नका नेऊ, पण आईला शोला. माझा हात आता बला झालाय. माझा हात आता नाही दुखत." नकुशाचं बोलणं ऐकत तो खाली बसत म्हणाला, "आता हात नाही दुखत?" असं म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला. तशी माझी मुलगी जीवाच्या आकांताने कळवळली. ढसाढसा रडता रडता केविलवाण्या नजरेने आपल्या बापाकडे पाहत ती बोबड्या शब्दात म्हणाली, "बाबा, ओ बाबा, तसं करू नका हो. खूप दुखतंय. मी पलत कधी कधी तुम्हाला तसं त्रास देणार नाही." तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या इवल्याशा जीवाला होणाऱ्या यातना सांगत होते. प्रियाला हुंदका आवरणं कठीण झालं. आपले अश्रू पुसत ती पुन्हा वाचू लागली. अविनाशने तिचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला. तसेच नकोशाने विव्हळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली, "आई, तू तरी सांग की ग बाबांना. खूप दुखतोय ग माझा हात." तिच्या डोळ्यातल्या यातना पाहवत नव्हत्या. मीही रडत होते. माझे हातपाय बांधलेले उठताही येत नव्हतं. माझं डोकंही जमिनीवर आपटत त्याच्याकडे नकोशाच्या जीवाची भीक मागत होते. पण कुणाच्याच काळजाला पाझर फुटला नव्हता. तशीच रांगत सरपटत तिच्याकडे जाऊ लागले. नकोशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमाने फिरवत म्हणाले, "बाबा, माझं काय चुकलं हो? मी पलत तुमच्या पायाला गुदगुल्या नाही करणार." तिचं बोलणं ऐकताच अविनाश म्हणाला, "तुझं चुकलं. या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस हे. माझ्या आईबाबांना वंश चालवायला मुलगा हवा होता." एवढं बोलून त्याने माझ्या नकोशाचा मोडलेला हात पकडून खसकन जवळ ओढले. एखाद्या गाईचं वासरू जीवाच्या आकांतानं जोरात हंबरावे तशी नकोशा ओरडू लागली. तिचा टाहोट ऐकून काळीजच फाटलं. तोच तिला खाली जमिनीवर पाडले. आपल्या दुसऱ्या हाताने तिचे नाक आणि तोंड दाबून धरलं. ती टाचा घासत होती, तडफडत होती. तिच्या शरीराला होणाऱ्या यातना पाहून मीही तडफडत होतो. माझी लेक गुदमरून टाचा घासत होती.
पण माझ्या काळजाच्या चिंध्या होऊ लागल्या, पण त्याला दया आली नाही. मी सरपटत येऊ लागले, पण तोवर तिची धडपड शांत झाली. इवलासा जीव तिच्या देहातून निघून गेला होता. मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. अविनाश निघून गेला, पण माझ्या लेकीच्या देहापुढं आपलं डोकं आपटत होते. तशीच सरपटत पुढे आले आणि तिच्या छातीवर डोके ठेवून रडू लागले. तिला आता वेदना होत नव्हत्या. तिचे डोळे उघडेच होते. असं वाटत होतं की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल. पण ती आता कधीच उठणार नव्हती. खाली जमिनीवर पडलेलं तिचं प्रेत पाहताना तीच तिच्या एका शब्द आठवत होता. आई, आपल्या घरात कोणीच का माझ्याशी बोलत नाही? एक दिवस पण मी कोणाशीच बोलणार नाही. ती आता कोणाशीच बोलणार नव्हती. अगदी तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईशी पण नाही. माझे हात कसेबसे सोडून मी ती डायरी लिहितेय. तिचं प्रेत माझ्या मांडीवरच आहे. माझ्या मुलीचा खून त्यांनी माझ्यासमोर केलाय, त्यामुळे ते मला जिवंत सोडणार नाहीत. पण ही डायरीच त्याला फासावर चढवेल. यानंतरची सर्व पाने रिकामी होतील. अविनाशचं हे भयंकर रूप प्रियांकासमोर आलं आणि ती खूप चिडली. अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले. प्रिया निरखून पाहत वाचू लागली. माझाही गळा बेल्टने आवळून अविनाशने मला ठार केलं. घरच्या वॉचमॅन आणि अविनाशने आम्हा दोघींचं प्रेत बागेतील त्या खड्ड्यात पुरवून त्यावर नारळाचं झाड लावलं. आमची शरीर संपली, पण आमचे आत्मे या घरात तसेच फिरत आहेत. माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेतेय. मी माझ्या लेकीसाठी खूप तळमळले. आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल. पण मी नेहमी तिच्यासोबत असेन, तिला प्रत्येक संकटातून वाचवायला. उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले. वाचता वाचता पहाटे तिला डोळा लागला. कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली. सकाळ झाली होती. बाहेर पोलीस होते. त्यांनी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले, माफ करा मॅडम, पण काही प्रश्न विचारावे लागतील. तुम्ही त्यांना ओळखू शकाल? ते काय बोलत आहेत तिला काहीच समजत नव्हतं. तोच एक लेडी कॉन्स्टेबल म्हणाली, मॅडम, त्यांचे चेहरे झाकले होते का? प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहत होती. काय बोलावे तिला सुचत नव्हतं. तोच ती लेडी कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टरला म्हणाली, सर, त्या शॉक झाल्या आहेत. ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. मागील 1.5 वर्षापूर्वीच याच बंगल्यातील बाई आणि तिची मुलगी अचानक बेपत्ता झाली. ती वेडी होती अशी कंप्लेंट तिच्या सासऱ्याने दिली होती. त्यानंतर वर्षभर याच बंगल्यात 3 खून झाले आणि हा 4था. तोच बाजूला उभा दुसरा कॉन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात हळूच म्हणाला, साहेब, मला तर वाटते की हे खंडणीसाठी झालं असावं. त्यांचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळूच त्या कॉन्स्टेबलच्या कानात म्हणाले, जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्यावर ताण कशाला देता? त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणाला, अगदी बरोबर बोलताय सर, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय? त्यावर त्याच्या थोड्या जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाले, मी तुमच्या बुद्धीबाबत बोलतोय. कारण जर खंडणीसाठीच खून झालेत तर मग इथल्या जुन्या वॉचमॅनला मारायची काय गरज होती? काय झालं हे प्रियाला पाहायला बाहेर गेली तर त्या नारळाच्या झाडाखाली अविनाशचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पडला दिसला. त्याच्याकडे पाहताच प्रिया गावाच्या गुरवांनी सांगितलेले कोडे उकलले. जगातला कोणताच तांत्रिक त्या शक्तीला संपवण्याइतपत सिद्ध नाही. कारण आई इतके शक्तिशाली जगात कोणीच नाही. प्रियाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. एका राक्षसाचा अंत झाला आणि तिच्या मुलीला आता जन्म घेण्यापासून रोखणारा कोणीच नव्हता. तिचा जन्म विधिलिखित होता, जो कुण्या राक्षसाच्या मर्जीने थांबणारा नव्हता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.